नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत स्टोरी ऑफ द डे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या झडू लागल्या. या होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरत या दुर्घटनेला सरकारचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचं म्हटलंय. तसंच ही दुर्घटना घडताच सत्ताधाऱ्यांनी त्या परिसरात गर्दी केल्यानं मदत कार्यात अडथळा निर्माण झाल्याचा आरोपही वडेट्टीवारांचा आहे. सत्ताधाऱ्यांनी गर्दी केली नसती तर बचाव कार्य वेळेत पार पडून 4 ते 5 जणांचा जीव वाचला असता, असं वक्तव्यही विजय वडेट्टीवार करतायत. तिकडे त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी जी यंत्रणा कामाला लावायची होती त्यात ते डिले झाली. त्याला उशीर झाला 1.5 तास. तुम्ही सगळी गाड्या तिकडे पोहोचू शकलो नाही आपण ऑपरेशन करायसाठी. ते याचा अर्थ की तुम्हाला तिकडे भेट देण्याचं एक फॉर्मॅलिटी करायची होती. दरम्यान या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी रात्री उशिरा फलक लावणाऱ्या भावेश भिंडे याच्यासह अन्य काही जणांवर 304, 338, 337 आणि 34 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. तरी देखील अद्याप या भावेश भिंडेला काही अटक करण्यात आलेली नाही. दुसरीकडे भाजपकडून भावेश भिंडेचा उद्धव ठाकरेंसोबतचा तसंच अरविंद सावंत यांच्यासोबतचा देखील फोटो ट्विट करत भावेश भिंडे ठाकरेंच्या जवळचा असल्याचा आरोप करण्यात येतोय. संजय राजाराम राऊतचा भाऊ सुनील राऊत आणि भावेश भिंडेचे काय संबंध आहेत? या भावेश भिंडेला सुनील राऊत मातोश्रीकडे जाऊन उद्धव ठाकरे बरोबर फोटो काढला होता का? ह्याचेही उत्तर थोडा संजय राजाराम राऊतनी आपलं थोबाड उघडून आम्हाला द्यावं. तर भाजपचा हा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं फेटाळून लावलाय. या दुर्घटनेला सत्ताधारी भाजपच जबाबदार असल्याचा पलटवार करण्यात येतोय. बेकायदेशीर होर्डिंग हा मुंबईला लागलेला शाप आहे. गेल्या 2.5-3 वर्षापासून मुंबईमध्ये कोणाचंही राज्य नाही, ना शिवसेनेचं न कोणाचं. भारतीय जनता पक्ष, शिंदे गट हे प्रशासनाच्या माध्यमातून राज्य करत आहे. त्याच्यामुळे कालच्या अपघाताला आणि मृत्यूला हेच जबाबदार. दुसरीकडे सत्ताधारी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी या फोटो प्रकरणी मात्र ठाकरे गटाची पाठराखण केली आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरेचा काय संबंध ऐकून घ्या हो. आणि अशा अनेक लोक जे असतात, हे जे व्यापारी असतात, धंदेवाईक, ते नेहमी आमच्याकडे सुद्धा येतात पुष्पगुच्छ घेऊन. आपला कार्यकर्ता आहे की नाही हे सुद्धा कधी कधी लक्षात येत नाही. आणि मग अशी लोक असल्याने सगळ्यांकडे त्यांचे फोटो असतात, तर त्याच्यावरून काही इन्फ्लुअन्स काढणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. हे सारे आरोप प्रत्यारोप पाहता इथं घडलंय काय आणि तुमचं चाललंय काय हे म्हणायची वेळ मुंबईकरांवर आली आहे. दुर्घटनेतल्या पीडितांना न्याय देणं राहिलं बाजूलाच, इथंही राजकीय मंडळी आपली राजकीय पोळी भासताना दिसत आहेत. स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. घाटकोपर दुर्घटनेत रेल्वे आणि बीएमसी अधिकारी लपवाछपवी करताना दिसत आहेत. 120 फुटाचं गगनचुंबी होर्डिंग असताना अधिकारी ते होर्डिंग कमी उंची असल्याचं सांगत होते. होर्डिंग प्रकरणी रेल्वे आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आता होऊ लागली. घाटकोपरमध्ये निष्पाप मुंबईकरांचा बळी घेणारा हा होर्डिंग पहा. हे बळी होर्डिंग कोसळल्यानं झालेले नसून भ्रष्टाचारी रेल्वे पोलीस आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी घेतल्याचा आरोप होऊ लागलाय. होर्डिंग कोसळल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पालिका अधिकाऱ्यांनी लपवाछपवी करत चुकीची माहिती द्यायला सुरुवात केली. एरवी सेंटीमीटरचा हिशोब ठेवणारे पालिका अधिकारी होर्डिंगची उंचीही कमी असल्याचं सांगत होते.
महानगरपालिकेचे आपण आहात, तर मला सांगा की ते पूर्वी परमिशन जे घेतलेलं होतं ते कमीचं होतं, 40x40चं होतं, पण आता ते- मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं की ही परवानगी रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे. त्याच्यामुळे त्या परवानगी कशी दिली, काय दिली, याचा उहापोह याची पूर्ण तपासणी नंतर होईल. सध्या आमची प्राथमिकता आहे जे लोक ट्रॅप झालेले आहेत त्यांना काढणे, सुरक्षितपणे त्यांना पोहोचवणं. जिथं होर्डिंग उभारले होते ती जागाही बेकायदा अतिक्रमित असतानाही भावेश भिंडेला महापालिका आणि रेल्वेनं परवानगी दिलीच कशी असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. होल्डिंग उभारण्याची अधिकृत रिटर्न परमिशन श्री भावेश भिंडे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिली. होल्डिंगची परमिशन 40 फुटाची, परंतु प्रत्यक्षात होल्डिंग 120 फूट. मुंबईमध्ये 40x40चे होर्डिंग उभारण्याची परवानगी असताना तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी 120 फुटांच्या होर्डिंगला परवानगी दिलीच कशी असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. मुंबईच्या क्षितिजावर दिसणाऱ्या गगनचुंबी होर्डिंगकडे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सर्रासपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय. म्हणजे 40x40ची ही परवानगी अपेक्षित असताना इथे 120x120ची होर्डिंग लावली, तर अशा होर्डिंग्स या धोकादायक असतात. पावसाळा असून देत किंवा कुठली नैसर्गिक आपत्ती असून देत, तर अशा प्रकारचं दुर्घटना होणे अपेक्षित असतं. महापालिकेचे अधिकारी आणि रेल्वे पोलीस या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप मनसेचे नेते मनोज चव्हाण यांनी केला. हे अनधिकृत आहे. याच्याकरता मनसे गेले सातत्याने 1-1.5 वर्ष आवाज उठवते, परंतु त्याच्यावर कुठलंही शासन महानगरपालिका लक्ष देत नव्हतं. मुळात ही परवानगीच चुकीच्या दिलेल्या आहेत. या पेट्रोल पंपला आणि या होर्डिंगला, अशा पद्धतीच्या होर्डिंगला परवानग्या चुकीच्या दाखवल्या गेलेल्या आहेत. होर्डिंग कोसळल्यानं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे. अशावेळी दोषींना शिक्षा देण्यासाठी योग्य ती माहिती संबंधित यंत्रणांपर्यंत देणं अपेक्षित आहे. असं असताना देखील अधिकारी चुकीची आणि अर्धवट माहिती देऊन भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची पाठराखण करत असल्याचं अधोरेखित झालंय. स्वप्नील जाधव सह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.